राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन। रविवारी दादरमधील हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन। जाब विचारण्यासाठी देशभरातल्या हिंदूंना एकवटण्याचं आवाहन। राम मंदिरात चोरी होते आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय। देशातील पक्षफुटींवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप। ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का, उद्धव ठाकरेंचा सवाल। हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंची नौटंकी। मंत्री नितेश राणे यांची टीका। तर उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध राहिलेला नाही, मंत्री शिरसाटांचाही पलटवार। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया। राम भक्तांना अत्यंत वेदना झाल्याची सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळ यांची भावना। राज्यात शाळा परिसरात स्टिंग नावाचं पेय विक्रीला बंदी। शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग नावाचं पेय विकण्यास बंदी। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश। केतन अग्रवाल हत्याकांडातल्या आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा। माध्यमांना दाखवलं मधलं बोट। केतनच्या हत्येचा कोणताच पश्चाताप नसल्याचंही उघड। सिया गोयल आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलिसांची कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली। किशोरी पेडणेकरांनी कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर महापौर रितू तावडे आक्रमक। पेडणेकरांनी दमदाटी करून गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढल्याचा आरोप। महापौर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत। काल झाडावर होतं, आज मॅनहोलमध्ये झालं असं म्हणत साटम यांनी उडवली टिंगल। मुंबईतल्या दुर्घटनांवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं असंवेदनशील वक्तव्य। साटम यांचं विधान म्हणजे निर्लज्जपणाचा कळस। विरोधकांची टीका। मुंबईत 4446 मॅनहोल अजूनही सुरक्षा जाळी विना। उघड्या मॅनहोलमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका। मॅनहोल अलार्म यंत्रणेचा प्रस्ताव, अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह। आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस। नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार। सखल भागात साचलं पाणी। मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू। राहुल पाटीलचा उपचारादरम्यान मृत्यू। 2 दिवसांपूर्वी धावत्या मोटरसायकलवर कोसळलं होतं नारळाचं झाड। खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। धोक्याची पातळी अद्याप गाठलेली नसली तरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक। आंबा बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन। तारा मुंबरी समुद्र किनाऱ्यावर मोठा शेतकरी मेळावा। मुंबईतल्या अंधेरीत युनायटेड इमारतीत भीषण आग। जीव वाचवण्यासाठी रहिवाशांनी खिडक्यांमधून मारल्या उड्या। अग्निशमन दलाचं युद्धपातळीवर बचाव कार्य। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट।